जाऊ नका, बघत राहा अट्टल करंडक 2025. संदेश मोकल सर यांच्याकडून पल्लास याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे कॅच साठी. भरत पाटील तोंडऱ्याचे यांच्याकडून आरसीसी पेट संघटनाची बंटी जोशी याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. 200 रुपये संदेश सरांच्या माध्यमातून सिद्धू मोकल यांनी झेल पकडला त्याच्यासाठी 200 रुपये. आपण या आपण लगेच ते 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जाऊया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. राजेंद्र भगत मॅन फ्रॉम चिरनेर उरणचा एक उत्कृष्ट मराठी समालोचनातील आवाज आणि आवाजातील बाज इथून पुढे ऐकायला आपल्याला मिळेल. हॅलो, धन्यवाद अक्षय पाटील सर. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहताय. आज ही स्पर्धा या स्पर्धेचं यश हे 7 समुद्रा पलीकडे गेलंय. आजचा लॉर्ड जरी आपण बघितलाय तर एक असं ए लॉर्ड्स रायगड ठाणा विभागातील अनेक नामवंत संघ ज्या संघांची दादागिरी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली अशा अनेक संघ आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. आज आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला दुसरा सामना आपण एन्जॉय करताय. धारावे विपक्ष जीवदानी बामणडोंगरी अर्थात मुड्डू सेठ 11 धारावे विपक्ष बेसीदेव प्रसन्न जीवदानी बामणडोंगरी अशा या 2 ताकदवान संघादरम्यान बुद्धू शेठ अकबर यांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बुद्धू शेठ अकबारे आणि अफरीन वैरी यांच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे सन्माननीय बुद्धू शेठ अकरावे खूप एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनेकांना त्यांच्या कलेची पोचपावती दिली जाते. त्यांच्याकडनं अनेक पारितोषिकं आपण या स्पर्धेला पाहिल्यात. तर वळी आपण सामन्याकडं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेल्या आहे. विशाल मोहीर. याच्यानंतर सामना जो होईल तो आरसीसी पेट वर्ष याच्यातून जो विनर संघ असेल त्या विनर संघासोबत सेकंड राऊंडचा सामना असेल आणि सामना 3 षटकांचा असेल. ही दोन्ही कॅप्टन लक्षात ठेवा. याच्यातून विनर संघ आणि आरसीसी पेट सामन्याला सुरुवात करा. पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक अफरीन वैनी आणि बुद्धू शेठ अकबर यांच्या माध्यमातून असणार आहे. सुवर्ण संधी दोन्ही खेळाडूंसाठी. नक्कीच सर अनेक बक्षीस आपण पाहताय. तर वळूया सामन्याकडे. भावेश नाईक आणि विशाल भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय धारावे टीम कडनं. तर बामणडोंगरी टीम कडनं आलाय गोलंदाज आदित्य पाटील. एक मोठं नाव क्रिकेट मधलं. दोन्ही बाजूनं बघितलेत तर अनेक मातबगार खेळाडू या टीम मध्ये आहेत. हा पुरता चेंडू होता आणि मात्र त्या चेंडूला भिरकावला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू गेला सीमाराच्या पार. दर्जेदार आलाय चौकार. नामवंत पंच आपण पाहताय संतोष चौधरी स्वीडन अर्थात रायगड प्रीमियर लीग या प्रीमियर लीग मध्ये यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. थर्ड पंच आमचे हनुमानजी नाईक कळवे. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू. या चेंडू चौकार आला. 4 धावसंख्येत संघ पोहोचतोय 5 वर. अतिशय आक्रमक अशी सुरुवात. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं ही संपवायची आहेत. अन्यथा आपला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. पुन्हा एकदा आदित्य सज्ज होतोय आणि आतापर्यंत 2 संघाला ही शिक्षा आणि ही पॅनल्टी भेटलेली आहे. याची सर्व संघाने नोंद घ्यायची. आदित्य सज्ज होतोय पुन्हा एकदा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल भोईरचा. त्या प्रयत्नामध्ये आलं अपयश. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर. ती मात्र बिनबाद 5. बिनबाद 5 अशी धावसंख्या धावपटावर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आयोजकांची अथक मेहनत. आमचे बालगुड्डू असतील, अतिश म्हात्रे असतील, आमचे भूपेंद्र असतील किंवा अनेक आयोजक असतील त्या सर्वांची मेहनत, प्रभाकरची गरज असतील, या सर्वांची मेहनत ही खूप मोठी आहे. कदाचित रिस्की रन असू शकतोय मात्र तसं काही झाले नाही. चित्त्याच्या चपल्याप्रमाणे
ही धाव सहजरित्या पूर्ण केली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 6 वर. बिनबाद 7 प्रेक्षकांची मांदी आली आणि ज्या वेळी पेन तालुक्यामध्ये आपण स्पर्धा पाहताय क्रिकेटची पंढरी म्हणून या तालुक्याला संबोधला जातोय. गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असणारा हा तालुका आणि क्रिकेटलाही धर्म मानणारा हा तालुका. या तालुक्यामध्ये जोहे या गावामध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. सज्ज होतं आदित्य पाटील हा गोलंदाज. कोटा चेंडू होता स्टेट राऊंडर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 7 या आकड्यावर. बिनबाद 7. पुन्हा एकदा पंचांचा रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर कॅच साठी आहे. पायाला लागून झेल घेतला अशी मागणी आहे फिल्डिंग करणाऱ्या बामणनगर टीमची. यस दरम्यान एक सुवर्ण संधी गोलंदाजासाठी आहे. जर गोलंदाजानं हॅट्रिक जर वाईट टाकले बॅक टू बॅक 3 जर वाईट टाकले तर मुद्दुशेठ अकवार यांच्याकडून त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि याच दरम्यान सर विकी भोईर दारावे टीमला शुभेच्छा दिल्यात. पिंट्याबाई सचिन दत्तात्रय मात्रे शिवूड दारावे कानोबा गावचे सुपुत्र यांच्याकडून या शुभेच्छा दिल्या त्यांचा देखील धन्यवाद. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून शहानिशा केली जातोय. अगदी अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे पवार सर असतील त्यानंतर आमचे संतोष सर असतील त्यानंतर आमचे नाईक सर असतील यांच्या माध्यमातून अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दाराबे विपक्ष आपण पाहतोय बामण डोंगरी 2 मातबर संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये निमित्त अटल करणे 2025. याच दरम्यान आमचे जबरदस्त खेळाडू आणि लेदर क्रिकेटचे प्रशिक्षक प्रशांतजी माली सर मॅन फ्रॉम उरण बालई यांच्याकडून शुभेच्छा स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपण करूया. खूप खूप धन्यवाद. नॉट आउट पंचांचा इशारा आहे. चेंडू खाली लागलाय त्याच्यामुळं नॉट आउट असेल. एक धाव या चेंडूवर मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद टप्पा खाली पडलाय. आम्हाला समोर इथं टीव्ही स्क्रीनवर दिसतंय. 12वा खेळाडू सुद्धा आपल्या इथं हजर आहे. आपला 12वा खेळाडू इथं हजर आहे. तोही बघतोय. खाली चेंडू पडलाय. बामण डोंगरी संघाला विनंती सहकार्य असावं. आणि एक धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 7 वर. क्रिकेटच्या पाटल्यावर जर बघितले आपण ही दोन्ही संघ ताकदवान. गेले कित्येक वर्ष बामण डोंगरी संघाचा उल्लेख केलाय. या रायगड नव्हे तर रायगडच्या बाहेर या संघाची एक दहशत निर्माण राहिली. त्या पलीकडे नवी मुंबई विभागातील दारावेड संघ हा संघ सुद्धा आपल्या भागामध्ये येत असताना अनेक साऱ्या स्पर्धा या संघाने जिंकल्यात. अशा 2 मातब्बर संघांमधला हा सामना. सज्ज होतो आदित्य पाटील बामण डोंगरी संघाची एक धारदार अस्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातोय असा गोलंदाज आदित्य. रिव्हर्स साडन करण्याचा प्रयत्न केला. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचेल बिनबाद 8. पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 P1चं षटक होतं आणि या षटकामध्ये 8 धावा. आपण मंचकावर पाहताय अनेक मान्यवरांची खऱ्या अर्थानं मांदी आली. आज ज्यांचं इथे आगमन झालं रायगड जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अर्थात भाई गायकर साहेबांचे इथे आगमन झालंय. बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं असं आपण म्हणतो त्याप्रमाणे शिवसेना 4 अक्षरी हे नाव. एक पक्ष नसून एक चळवळ. दरम्यान नटराजजी मात्रे खार सापोलीच्या त्यांच्या माध्यमातून बॅनर पूर्णपणे बनवण्यात आलेले डिजिटल ज्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे आपण बॅनर हे बनवून दिले त्यांचं देखील आपण इथे शुभ सन्मान घेतो. आयोजकांना विनंती असेल नटराजजी मात्रे खार सापोली ओल टू कॉम्बॉक्स. अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने स्पर्धेला लाभलेत. सन्माननीय भाई गायकर साहेबांचं शुभागमन झालंय. कर्जत तालुक्यातील कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरबे साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय दरम्यान तदनंतरचा आपण सन्मान घेणार आहोत. दत्तात्रय मात्रे निवृत्त पोलीस अधिकारी त्यांचा देखील शुभ सन्मान आपण घेतोय. पण प्रथमतः आपण नटराज मात्रे खार सापोलीचे ज्यांच्या माध्यमातून डिजिटल बॅनर हे बनवण्याचं काम ज्यांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे त्यांच्याकडे असलेली कला
कौशल्य त्यातून पूर्णपणे आपण बॅनर हे ते पाहू शकताय. त्यानंतर शुभ सन्मान आपण प्रभाकरजी घरत, सुदर्शनजी मोकल आणि अर्थात अतिशजी मात्रे हे त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि सहकार्य देखील आपण पाहतोय गावदेवी जोहे संघाचा वैकुंठदाता मित्रमंडळाचं देखील सहकार्य त्यांना लाभलंय. विनंती असेल दत्तात्रय मात्रे निवृत्त पोलीस अधिकारी आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान आपण अट्टल करंडक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. चौकारानंतर एक धाव, एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 13 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदानी बामणडोंगरी विपक्ष मुद्दूशेठ 11 धारावे अशा दोन संघादरम्यान हा अतिशय वेगामध्ये आलेला चेंडू वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं, अर्थात गोलंदाज क्रिश मात्रे. अतिशय वेगात हा चेंडू, धावसंख्या स्थगित धापळकावर राहिली ती मात्र बिनबाद 13. सज्ज होतं क्रिश हा नेक्स्ट चेंडू होता. जोरदार अपील झालंय पंचांकडं. कॅच बिहाइंडचं ज्या अपील मध्ये आत्मविश्वास आणि उत्साही पाहायला मिळाला. पंचांनी मात्र अपील उचललं आणि फलंदाज होणार बॅक टू पॅव्हेलियन. दत्तात्रय मात्रे निवृत्त पोलीस अधिकारी यांचा शुभ सन्मान प्रभाकरजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते जातोय. माईची उपदार शाल आणि या सामन्याचे गोड आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन हा यथोचित मान सन्मान एक पोलीस दलातील कार्यकर्त्याचा केला जातोय. खऱ्या अर्थानं समाजाची सेवा ज्यांनी पोलीस म्हणून केली असा शुभ सन्मान त्यांचा करणं कर्तव्य आणि कर्तव्याचं पालन करत असताना सर्व आयोजक सुदर्शनजी मोकल आणि अतिश मात्रे हे देखील या आपण पाहतो स्वागतामध्ये सहभागी आहेत. प्रभाकरजी घरत देखील आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रोशनजी आमचे कलव्याचे ते देखील मॅच पाहण्यासाठी त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आउट टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. पुन्हा एकदा फलंदाज बाद आहे, थोडीशी हितगुज पाहायला मिळतोय. नक्कीच तिसऱ्या पंचांकडं हा निर्णय सोपवलाय. हनुमानजी नाईक कडबे गावची हे पंच तथा एक समालोचक म्हणून सुद्धा अनेक वेळा आपण त्यांना पाहिलंय. जीवनदानी बामणडोंगरी या संघाला खऱ्या अर्थानं आमचे मोठुजी गावातील बामणडोंगरीचे बॅकर तृष्ट्यान मारवी या टीमचे सर्वेसर्वा हर्षदजी भोईर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात बामणडोंगरी टीमसाठी. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे मोठुजी गावातील. उरण विभागामध्ये जीवनदानी बामणडोंगरी टीमला नेहमी पॅक करणारे एक यशस्वी पॅकर हर्षदजी भोईर. षटकारासाठी खऱ्या अर्थानं मुद्दूशेठ अखवारे साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल धारावे टीमसाठी. प्रत्येक षटकाराला खऱ्या अर्थानं पैसा अनेकांकडे असतो, पण दानत करण्याचं दातृत्व हे आमच्या मुद्दूशेठकरांकडे आहे. मुद्दूशेठ अखवारे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी आता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी आपण पाहतोय पैशांची खैरात या संघासाठी आहे. आणि सुवर्ण परभणी आज उद्योगपती मुद्दूशेठ अखवारे यांच्या माध्यमातून आणि अफरीन वहिनी वॉर्ड क्रमांक 2 च्या भावी नगरसेविका म्हणून ज्यांचा नाम उल्लेख आपण करतोय त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी असणार आहे. थँक्यू. भावेश नाईक बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज झाले 3ऱ्या क्रमांकावर धीरज भोईर. धारावी टीमची रण मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातोय असा हा खेळाडू आहे. दोन्ही संघ जर आपण बघितलंय धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आला. खऱ्या अर्थानं जर आताची परिस्थिती आपण बघितली शांत आणि अतिशय सावध अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये धारावे या टीमची पाहायला मिळतोय. गोलंदाज हवी होतात आतापर्यंत फक्त एक चौकार 2 चौकार या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले धारावे टीमकडे. सध्या होतं गोलंदाज क्रिश. पुन्हा एकदा रिवर्स साडेन करण्याचा प्रयत्न केला. स्मिथचा हिटचा हा प्रयत्नामध्ये आला अपयश. पण एक धाव येईल बॅट कटच्या स्वरूपामध्ये. 45 इशारा बॅट कट. एक धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 14 वर. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज क्रिश. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने हा मारा, राईट हॅन्ड राऊंड विकेटचा मारा आहे. अतिशय चांगला चेंडू यॉर्कर होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र चेंडू फेकलाय आणि मात्र ज्या षटकामध्ये निर्बंध होतं ते दोन्ही षटकं यावेळी संपले. धावपटलावर धावसंख्या जर आपल्याला पाहायला मिळाली मुद्दूशेठ 11 धारावी टीमची तर 1 बाद 14 प्रति षटकामागे 7 ची सरासरी राखली या संघानं.
आता मात्र धारावी संघाला आपले हात खोलावे लागतील. मागच्या 2 षटकांमध्ये काय झालं, कसं झालं हे विसरून नव्या जोमानं आणि नव्या आत्मविश्वासानं यावेळी फलंदाजी करावी लागेल. कारण 2 षटकांमध्ये धावसंख्या जर बघितली तर अतिशय कमी पाहायला मिळाली या क्रिकेटच्या माध्यमातून. कारण धारावी संघ ज्या खेळासाठी ओळखला जातोय ते खेळी आतापर्यंत हा संघ करू शकला नाही. कारण समोर असणारा संघ बामणडोंगरी खास करून ज्यांची गोलंदाजी अतिशय धारदार आहे. हॅलो, तर मुद्दू 11 धारावी टीमच्या फलंदाजांना मुद्दूशेठ अकवार यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. खरं तर बघत सर आपण मला दोन्ही संघाची स्ट्रेंथ बॉलिंग दोन्ही संघाकडे चांगले आहे. तर मग इथे पहिल्या सत्रामध्ये अगदी 50च्या आसपास पोहोचला तर हा सामना अगदी तितकाच हाय व्होल्टेज तुम्हाला होताना पाहायला मिळेल, या शंका नाहीये. पुन्हा एकदा आलाय आदित्य आपल्या कोट्यामधील दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन एक नामवंत गोलंदाजी यादीमध्ये ज्या खेळाडूला स्थान निर्माण झालंय असा हा बामणडोंगरीचा खेळाडू आदित्य. पुढचा चेंडू धीरजसाठी हा चेंडू होता. यावेळी पंचांचा इशारा आलाय. इट्स अ बीमर. 1 धाव पूर्ण 2चा प्रयत्न, कदाचित धावचीची नामी संधी होती, ती संधी मात्र दवडली यावेळी क्षेत्ररक्षकानं आणि मात्र एक जीवनदान नक्की मिळालं. धीरज भोईरला 2 धावा या चेंडूवर, 1 वाईट 1 नो अर्थात 3 धावा या चेंडूवर आणि हा चेंडू असेल प्री हिट. 3 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 17वर. पहिला चेंडू आदित्यचा. संघर्षमय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये धारावी टीम कडनं पाहायला मिळतोय. ज्या खेळीसाठी ओळखला जातोय धारावी संघ ते खेळी अजूनही पाहायला मिळत नाही आणि धारावी टीमचं विशेष कौतुक असेल. तर या दरम्यान खरं तर क्रिकेटला धर्म मांडणारे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय मुद्दूशेठ अकवार यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्रीसाठी तब्बल 2000चं कॅश प्राइज झालं. त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याच वेळेला या स्पर्धेचा आनंद घेत असताना अंबरनाथ तालुक्यातील महाराष्ट्र नौनिर्माण सेनेचे प्रमुख शिलेदार प्रवीण दादा म्हात्रे बुर्दुल या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही मनापासून स्वागत. थँक्यू सर. कलेची जाण असणारं व्यक्तिमत्व अर्थात मुद्दूशेठ अखवारे साहेब. प्रेचा हा चेंडू आणि घेतलाय फायदा. चेंडूला भिरकावून दिलं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये उत्तुंग असा आलाय षटकार. संघ पोहोचतोय 23वर. एक जीवनदान मिळालं विकीला आणि धीरजला आणि त्वरित फायदा उठवलाय या धीरजनं. चेंडू सीमारेषेच्या पार भिरकावलाय. 6 धाबेसाठी. त्यानंतर हा चेंडू कार्पेटच्या सैन्य ट्रॅव्हल झालाय. कव्हर पॉइंटच्या रिझर्व मध्ये हा चेंडू गेला. 1 धावसंख्या सहज पूर्ण 2चा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्या संघ पोहोचतोय 1/25वर. आयोजकांची खऱ्या अर्थानं अथक मेहनत आहे. सुदर्शनजी मोकल असतील, आतिश म्हात्रे असतील, प्रभाकर घरत, भूपेंद्र पाटील, सतीश म्हात्रे, निकेश पाटील, अभिजित मोकल, महेश घरत, रुपेश मोकल, हितेश मोकल, सौरभ घरत, मयूर घरत आणि संपूर्ण आयोजक कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ जो आहे या सर्वांचं मनापासून आपण कौतुक करूया. सुंदर आयोजन. हा चेंडू डिफेन्स केला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं धीरज कडनं. थोडस फंबल झाला. क्षेत्ररक्षक 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलाय. कदाचित 2ला 3 मध्ये असेल आणि बघा छोटीशी चूक किती महागडी होतो. जिथे 1 धाव होती तिथे धावा आल्या 3. अशा चुका येणाऱ्या काळामध्ये कदाचित माग होत असतात टीमला. 3 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 28वर. 1/28. अतिशय चांगली धावसंख्या सन्मानजनक स्थितीमध्ये. आता मात्र मुद्दूशेठ 11 धारावे ही संघ पोहोचताना आपल्याला दिसतोय. आदित्य पाटील पहिल्या षटकाच्या मानानं हे षटक थोडस खराब पाहायला मिळालं. कारण एक नामवंत गोलंदाज आहे या रायगड मधील. ज्या संघाची ओळख खऱ्या अर्थानं एक गोलंदाज म्हणून या संघामध्ये अनेक नामवंत गोलंदाज आहेत. तो संघ म्हणजे बामणडोंगरी. पुढचा चेंडू आदित्यचा. विशालसाठी हा चेंडू होता आणि हा चेंडू खेळण्याच्या नादामध्ये प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही आणि चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित धावपट्टावर राहिली ते 28वर. 1/28. विशाल भोईर आणि धीरज भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आजचा लॉट जर आपण बघितलाय प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. अनेक मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. आदित्यचा हा पुढचा चेंडू पहिला शफल झाला होता.
फाईल लेग क्षेत्रामध्ये चेंडू केला, एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण होईल. 2चा प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा ही सहज पूर्ण, 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 30 वर. षटकार मारलाय धीरज भोईरनं मगाच्या चेंडूवर आणि लगेच मुद्दूशेठ अकबर साहेबांकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक किती जमा झालेलं आहे. खेळाडूंना कलाकारांना एक व्यासपीठ, एक प्रोत्साहन देणार नाव म्हणजे मुद्दूशेठ अकबारे साहेब. मनापासून आपण त्यांचंही या निमित्तानं आभार मानूया. थोडस हितगुज होतोय पुन्हा एकदा बामण डोंगरी संघाकडनं 85. 2 धावा या चेंडूवर आहेत, 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 30 वर. 1-30 सज्ज होते गोलंदाज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या घर बसल्या सर्व प्रेक्षकांचा मनपासनं या निमित्तानं आम्ही समालोचन कक्षाकडनं स्वागत करतोय. सज्ज होतो आदित्य. पुढचा चेंडू विशाल साठी. हा चेंडू रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये सफलता मिळू शकली नाही. मात्र 1 धाव मिळाली. रिव्हर्स असेल पुन्हा एकदा, कदाचित दुखापत आहे. जायचं फर्स्ट बॉक्स. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. थोडी दुखापत झाली आणि बघा अंपायर कॉल आहे. रिव्ह्यू आलाय जो अंपायर कॉल आहे DRS साठी. तिसऱ्या पंचाची मागणी घेतली. दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यामुळे चला लवकरात लवकर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट धारावी विपक्ष बामण डोंगरी आणि रिव्ह्यू आला DRS. त्या ठिकाणी हाईट फॅक्टरचा ऑन अंपायर्स. सर दिवस रात्र क्रिकेट बामण डोंगरी किंवा धारावी संघाचा आपण जर विचार केला, दिवस रात्र क्रिकेट खेळताना आपण या संघांना पाहताय. पण क्रिकेट खेळताना आपलं आरोग्य, आपलं जीवी महत्वाचं आहे, याचा विचार आपण संघानं करायला हवा. थोडीशी टक्कर झाली. सावरला हा खेळाडू. या चेंडूवर रिव्ह्यू असेल. तिसरे पंच आमचे पाहणी करतात. 1 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. कशा प्रकारचा हा चेंडू असेल याचा इशारा नक्की आपल्या काही क्षणामध्ये पंचांकडनं पाहायला मिळाले. आपण जरी सर्व दिशाने बघितलेत, अनेक प्रेक्षक आणि अनेक मान्यवरांची आज मांदियाळी आपण या स्पर्धेला पाहताय. व्यासपीठावर सन्माननीय भाई गायकर साहेबांचं हे शुभागमन आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट विद्यमान आमदार महेंद्र तोरबे साहेबांचे सहकार्याने पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. हा नो बॉल आणि 1 रन अशा 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 32 या आकड्यावर. क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थानं जीवाची बाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लावताना दिसतात. त्या प्रकारचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आहे, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड जावा या उक्तीप्रमाणे स्पर्धा जरी 5 दिवसाची असली तरी मात्र मेहनत 2 महिने करावी लागते. अशा आयोजकांनी घेतलेली मेहनत ही खूप मोठी आहे. आणि आज या स्पर्धेचं यश हे 7 समुद्र पलीकडे जाऊन पोहोचलंय. कारण आज अनेक प्रेक्षकांच्या सुद्धा या दरम्यान आदरणीय बात्रे गुरुजी स्मृती चषक 2025 चे मुख्य आयोजक सुजितबाई बात्रे मित्रमंडळ आणि त्याचे मुख्य CEO सुजितबाई बात्रे आणि त्यांची पूर्ण टीम इथे थोड्या वेळामध्ये उपस्थित होत आहे. तर त्यांची विनंती असेल की आपण लगेचच जर आला असाल तर आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. आपलं सहर्ष आयोजकाच्या वतीनं स्वागत असेल. शेवटचा चेंडू 9 आहे. पंचांना विनंती आहे. नक्कीच 2 बिमर या षटकामध्ये फेकले गोलंदाज आदित्य पाटीलनं, त्यामुळे गोलंदाज नियमानुसार हा चेंज करण्यात आलाय. नवीन आलाय गोलंदाज आर्यन नाईक. आणि ज्याच्या वेळी आपण बामण डोंगर संघाला पाहिलंय तर उर्वे नोट भूषण, नानाजी गडकरी, एक उत्तम गायक, त्यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा या टीमला आपण नेहमी पाहिल्यात. आर्यन नाईक आलाय नवीन हा गोलंदाज. आज बऱ्याच खेळाडूंची कमी पाहायला मिळतोय बामण डोंगरी टीम मध्ये. ओंकार नाईक नाही, कल्पेश ठाकूर नाही, जीत खोत नाही, भानुदास मात्रे नाही, अशा अनेक खेळाडू मात्र या चेंडूवर आलाय. अतिशय दर्जेदार आसमानी सुलतानी धीरज भोईर ब्रँडेड
मुद्दूशेठ यांच्या वतीने तब्बल 1000 पारितोषिक आल्या फलंदाजाला. आणि याच दरम्यान आपल्या दादर गावाचे सुपुत्र उत्तम बॉडी बिल्डर बॉबी यांना विनंती असं पण या मंचावरती बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये सध्या चर्चेमध्ये असणारं नाव ते म्हणजे बॉबी. तर त्यांना विनंती असं पण या मंचावरती शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये आजकाल प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या दादर गावाचं किंवा आपल्या विभागाचं नाव मोठा करणारा हा खरं तर माणूस बॉबी यांना विनंती असं पण या मंचावरती. आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. क्या बात आहे. उत्तम फिजिक्स त्यांचे आहे. ते खरं तर शरीर सौष्ठव स्पर्धेतील एक दमदार व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी आगमन. षटकार मारलाय धीरजनं आणि लगेच 1000 रुपयाचे पारितोषिक आलंय. आमचे धारावी टीमचे पुरस्कर्ते आणि या विभागातील एक उद्योजक मुद्दूशेठ अकवारे साहेबांकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. अफरीन मुद्दूशेठ अकवारे मॅडम कडून 1000 रुपये प्रत्येक षटकासाठी पारितोषिक असणार आहे. धीरजला आणखी एक बक्षीस आलंय. आदरणीय सन्माननीय भाई गायकर साहेबांकडून सुद्धा 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. धीरजने मगाशी पण धीरजने षटकार मारला. अनेक बक्षीस पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहत आहे निखिल खोत. हा सुद्धा एक वेगवान असा गोलंदाज आहे. बऱ्याच दिवसामधनं हा खेळाडू खेळताना दिसतोय. कारण खऱ्या अर्थानं बामणडोंगरी टीम कडनं अनेक गोलंदाज आपण पाहिलेत. त्यामुळे निखिलला संधी कमी पाहायला मिळेल. आज निखिल पुन्हा एकदा दिसलाय. या चेंडूवर 2 धावा आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 41 या आकड्यावर. मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही फलंदाज पाहताय. धीरज भोईर आणि विशाल भोईर. धीरज मैदानाच्या आतमध्ये आला. त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये धीरजकडनं पाहायला मिळाला. आणि धारावी टीमचं जर कौतुक करावं लागेल तर या संघातील खेळाडू विकी भोईर टेनिस क्रिकेट मधील मोठी स्पर्धा ISPL या स्पर्धेमध्ये 12 लाख रुपये बोली ज्या खेळाडू लागली. 12.5 लाख सार्थ अभिमान फक्त धारावी वाशियेनं नव्हे तर संपूर्ण आपणा सर्वांना असायला हवं असं कार्य विकी भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा चेंडू हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न केला. प्रॉपर टायमिंग झाला पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. नक्की 2 धावा आर्यननं वाचवले आपल्या टीमसाठी. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 42 या आकड्यावर. गोलंदाज निखिल खोत हा सुद्धा एक वेगवान असा गोलंदाज. अनेक खेळाडू आज बामणडोंगरी टीम मध्ये नाहीयेत मात्र त्यांची उणीव अजूनही भासू देत नाहीये हे बाकीचे खेळाडू. 2 संघ जर बघितले अतिशय बिग फाईट सामना आहे. या 2 संघादरम्यान अनेक वेळा आमने सामने हे 2 संघ आलेत. अनेक वेळा एकमेकांना पराभव केला असेल या 2 संघांना. आज मात्र कोण जिंकेल आणि कोण हारेल याची उत्सुकता आहे. हा चेंडू वाईट फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूवर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न धीरज भोईरनं केला होता. त्यामध्ये त्याला मात्र यश येऊ शकलं नाही. चेंडू निर्धाव केला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर ती 1-43. 1-43 अशी धावसंख्या धावपटलावर. अतिशय सुंदरसा सामना. प्रेक्षक खूप मोठ्या संख्येनं या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आपण स्वागत करतोय. हाय चेंडू खणून काढला. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये ट्रायबल झालाय. 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न केला आणि मात्र विशाल भोईर अतिशय वेगामध्ये धावलाय आणि 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 1-45 या आकड्यावर. क्षेत्र कुठलंही असू द्या कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. ते कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील दोन्ही टीमला. त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला धारावी टीमचा. पुढचा चेंडू निखिलचा. पुन्हा एकदा रिव्हर्स साडेन करण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली. झेल होता. एक्स्ट्रा झेल मात्र तो पकडू शकला नाही. 1 धाव. पुन्हा एकदा जीवनदान धीरजला मिळालंय आणि आपण ज्या खेळाडूला जीवनदान देत असताय पाणी घेऊन जात येणाऱ्या काळामध्ये कदाचित ते जीवनदान माग होईल. अशा रीतीने 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर या दरम्यान आपण आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान घेतोय.
आदरणीय सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, आनंदजी दिघे साहेब यांना एकनिष्ठ मानून आणि त्यांच्या विचारांना घेऊन एकनाथजी शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचं सूत्र घेतलं आणि मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं 2.5 वर्ष आणि असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि त्याच पक्षातील महेंद्र थोरवे साहेब कर्जतचे आमदार आणि त्यांचेच विश्वासू आदरणीय सन्माननीय भाई गायकर साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. विनंती असेल आयोजकांना की त्यांचं यथोचित मान सन्मान आपण घ्यायचा आहे. या दरम्यान जगदीश गरज साहेबांना विनंती करतोय जीवदानी आर्टचे सर्वा त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय जिल्हा प्रमुख भाई गायकर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. अगदी डॅशिंग नेतृत्वाने साहेबांची ओळख काय, कर्तृत्वाच्या असमानतात गरुड झेप घेणारे, कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, दातृत्वाच्या कलसावर विराजमान असणारे, रखरखत्या निकाराबल स्वतःला सिद्ध करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व यावरला पाहायला मिळतील. भाई गायकर साहेबांचं शुभ सन्मानित आपण पाहतोय. कर्जत विभागामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी ज्याने खऱ्या अर्थानं परिश्रम घेतले, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार जनसामान्यामध्ये रुजवलं गेलं. असा जनसामान्यांचा कार्यकर्ता, त्याला गळाच्या घटकांची ज्याची नाळ जोडलेली आहे तो भाई साहेबांचं शुभ सन्मान. मायेची उपदार शाल अगदी साहेबांच्या आपण पाहतो खांद्यावरती शोभून दिसतोय आणि साहेबांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आमच्या स्पर्धेचा आपण पाहतोय. शुभेच्छा असतील साहेब. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आदर्श मानून आज आपण पाहतोय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आज आपण पाहतो उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्या समवेत भाई गायकर साहेब देखील कर्जतचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करतायत, विकास करण्याचं काम करतायत. त्यांचा शुभ सन्मान आज आयोजकांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय सन्मान्य जगदीशजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होतोय. हॅलो, मान्यवरांचं स्वागत आपण पाहिलंय एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं. अक्षय पाटील यांच्या मुखाबद्दल अनेक सुंदर वाक्य आपल्याला ऐकायला मिळाली. पण आपण सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. या सामन्यामधला शेवटचे षटक घेऊन ते गोलंदाज तकदीर, एक विस्फोटक आक्रमक सलामीवीर म्हणून त्याला अनेक वेळा पाहिलाय. मात्र आज गोलंदाजी करताना पहिल्यांदा पाहायला मिळाला तकदीर. धावसंख्या धावपटलावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1:46 तकदीर आलाय. शेवटचं षटक अर्थात स्लॉग वरचं हाणामारीचं षटक असणार आहे. या षटकामध्ये कशा प्रकारचा फायदा असेल, अनेक मान्यवरांचं खऱ्या अर्थानं स्वागत झालंय. हिंदू हृदय सम्राट वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळतोय. अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य तमाम महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं आणि त्या पक्षातील अनेक नेतेगण आज या स्पर्धेला लाभताना आपल्याला पाहायला मिळाले. सबका साथ सबका विकास भारतीय जनता पार्टी आणि या पार्टीचं महाराष्ट्र विधानसभेचे माजी मंत्री तथा पेन विधानसभेचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आणि गावदेवी जोहे आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. तकदीर सज्ज होते. पहिला चेंडू धीरज साठी काय चेंडू फेकलाय. व्हाईट यॉर्कर अतिशय सुरेख असा चेंडू, फक्त बघतच राहावं असा चेंडू आणि धीरजला या चेंडूवर काहीच करता आला नाही. चेंडू केलाय निर्धाव. धावसंख्या राहिली धावपाटलावर ती मात्र 46. शेवटचे 5 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील, पहिल्या 17 मधील. सज्ज होते तकदीर. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतो हा गोलंदाज. हा पुढचा चेंडू यावेळी फेकून दिला. अतिशय दर्जेदार आसमानी सुलतानी धीरजच्या बॅट मधून आलाय षटकार. प्रत्येक षटकाराला जे फलंदाज षटकार मारतील त्यांना आफरीनताई मुद्दूशेठ अकवारे, भावी नगरसेविका यांच्यामध्ये तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. या ओव्हरमध्ये जितके षटकार येतील त्या प्रत्येक षटकाराला 1500 रुपये कॅश प्राइज आणि या अगोदर जे मारलेत त्यांना प्रत्येकी 1000 रुपये. धन्यवाद. जसं सामना बदलतोय, षटक वाढतात, त्या प्रकारची बक्षीस आहेत. बघा हे धीरजचे चाहत्यात मैदानाच्या आतमध्ये आले, त्याला पारितोषिक घेऊन. चला सामना संपल्यानंतर या आपण
आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पैशांची उधळण पाहिली आपण मैदानावरती आणि बक्षीस आपण नंतर द्या सामना संपला की. यस धीरज, तुमच्यावरती हे प्रेम आहे आमच्या पेन तालुक्यातील प्रेक्षकांचं. ओटी कॉमेंट्री बॉक्स. हे प्रेम खऱ्या अर्थानं धीरजवर आहे. आणि आज आयोजकांमध्ये बघितलं तर अनेक आयोजकांची मेहनत खूप मोठी आहे. हाई चेंडू सुरेख लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. वन बाउन्स सीमाच्या पार चौकार. चार धावसंख्येनं संघ पोहोचतोय 56 या आकड्यावर. पुन्हा एकदा तकदीर धीरज साठी हा चेंडू. पुन्हा एकदा दिशा 30. यावेळी फटका अतिशय मोठा. चेंडू जाणार पुन्हा एकदा सीमाच्या पार. आणखी एक दर्जेदार आलाय षटकार. धावसंख्या 62. अतिशय महागडी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. तकदीर एक काम चलावू गोलंदाज, कारण आज अनेक खेळाडूंची अनुपस्थिती पाहायला मिळते. ओंकार नाईक, कल्पेश ठाकूर, निखिल जीत खोत. आई चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न असेल, पण स्ट्राईक मात्र आपल्याजवळ ठेवली. आज अनेक मान्यवरांची मांदिल होत असताना आयोजकांच्या मध्ये आपण जर बघितलं तर सर्वांचे लाडके सुदर्शन मोक्कर अर्थात बालगुड्डू यांची जर आपण देहबोली बघितली तर महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांची देहबोली आपल्याला पाहायला मिळतोय. बाळगुड्डू सर्वांचा लाडका सुदर्शन मोकुळ यांची. पुन्हा एकदा धीरज बोर्ड साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आले भाई गायकर साहेबांकडनं. आणि मात्र शेवटचा चेंडू असताना मैदानामध्ये येतोय स्वतः संगणक धारावी टीमचा संकटमोचक खेळाडू. अनेक सामने ज्यावेळी धारावी संघ संकटामध्ये असतो त्यावेळी आपल्या अष्टपैलू कामगिरीनं धारावी टीमला जिंकून देणारा खेळाडू संघाचा संगणक. खऱ्या अर्थानं बुद्धशेठ 11 धारावे नवी मुंबई हा संघ आहे आज एवढ्या लांबून आपल्या या पेन तालुक्यामध्ये आलाय. कौतुक करावं लागेल या संघाचं. शेवट चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील. हा सुद्धा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, बॅटची एज लागली. सेकंड स्टेप मध्ये हा चेंडू गेला. तेजस मात्र चेंडू उचलला परत. एक धावसंख्या सहज पूर्ण. एका धावसंख्येने पहिलं सत्र संपलं. पहिला पूर्वार्ध संपला. धावसंख्या धावपट्ट्यावर झाली 63 आणि 64 धावांचं आव्हान असेल बेसिडेव प्रसन्न जीवदानी बामणडोंगरी या टीम साठी. 64 धावांचं आव्हान कशा रीतीने पेलवणार बामणडोंगरी संघ की या धावांपासून वंचित ठेवणारा धावतं समर्थन मला ऐकूया. तारेगावचा तारा रोशन पाटील. धन्यवाद मान्यवरांचा आभार. शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं पेन तालुक्याच्या वतीनं आपल्या हृदयाचा अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो. चला लगेचच धारावी टीम फिल्डिंगसाठी मैदानाकडे उतरता वेळ आपल्याकडे कमी आहे. त्याच वेळेला जीवदानी बामणडोंगरी संघ आपण मैदानाच्या बाहेर या डगआउट खेळाडू कक्षामध्ये बसा. तर सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. हॅलो. तत्पूर्वी सन्मान्य मिलिंदजी पाटील साहेब यांचे बंधुराज पराग पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. धन्यवाद. आदरणीय राजेशी म्हात्रे साहेब, आपण या मंचावर आपलं स्वागत. तर आम्ही इथे सन्मान घेत आहोत. आज वाढदिवस आहे ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये फिजिक्स मध्ये ज्याने रायगड श्री पटकावला, ज्याने पुणे श्री पटकावला, ज्याने मुंबई श्री पटकावला, मिस्टर युनिव्हर्स, आणि त्याच वेळेला महाराष्ट्र राज्य लेवलला सेकंड राहणारा तुम्हा आम्हा सर्वांचा आणि आपल्या समाजाचा एक दमदार खरं तर असा युवक तरुण बॉबी पाटील दादर यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. चला बॉबी पाटील या, आपला विशेष सन्मान केला जाईल आणि एक झलक व्हायला हवी. खरं तर कॅमेरामन खूपच फोकस करा. आपण तर आमचे आयोजक त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते बॉबी पाटील याचा सन्मान करा. सुदृढ शरीर असती असं म्हणतात. तुमच्याकडे संपत्ती किती आहे त्यापेक्षा तुम्ही किती सुदृढ हे फार महत्वाचं आहे. कारण जितकी जास्त संपत्ती त्याचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला सुदृढ राहावं लागतं. म्हणूनच म्हणतात हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा. आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधला एक दमदार तरुण. चला एक झलक व्हायला हवे ते बॉबी. कॅमेरामन फोकस करा.
रायगड श्री, पुणे श्री, त्याच मुंबई श्री आणि महाराष्ट्र राज्य लेवलला सेकंड राहणारा मिस्टर युनिव्हर्स बॉबी पाटील दादर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. पिळदार असते आपण पाहता ऑन स्क्रीन बॉबी पाटील आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि या क्षेत्रामध्ये सोपं नाहीये. बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याग करावा लागतो. डाएट्स असतील त्याचवेळेला आपण पाहिला भरपूर तुम्हाला वर्कआउट करावं लागतं आणि वर्कआउट करणारा आपल्या समाजाचा तरुण बॉबी पाटील याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. फिजिक्स मध्ये दमदार राहिला बॉबी आणि त्या आपण ऑन स्क्रीन मध्ये पाहताय. शुभेच्छा बॉबी तुम्हाला पुढील वाटचाल. धन्यवाद. अगदीच गोर गरिबाचा पोरगा आंतरराष्ट्रीय दर्जावर चमकलाय त्याला देखील शुभेच्छा. याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय सन्मान्य मिलिंददादा पाटील यांचा आपण शुभ सन्मान इथे घेतोय. आयोजकांना विनंती असेल त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. पडता पाऊले सज्जनांची पाहुण्यांची शोभा बाडे आमच्या अटल करंडक 2025 ची. याच दरम्यान आमचे मिलिंदजी पाटील दादा भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज, भारतीय जनता पार्टीचे आचार विचार या तळागाळाच्या घटकापर्यंत कसे पोहोचतील हा ध्यास मनाशी बाळगून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून रविशेठ पाटील अर्थात विश्वास म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय सन्मान्य मिलिंददादा पाटील भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस यांचा शुभ सन्मान आमचे अतिश दादा वाते करत असताना आपण दादा मनोगत आपलं व्यक्त करते या स्पर्धेबद्दल. कारण खरं तर वैकुंठ शेठ पाटील यांची स्पर्धा गावदेवी जोयाची स्पर्धा आहे तर आपलं मनोगत निश्चित होणं गरजेचं आहे. गावदेवी जोहे आणि वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ अटल करंडक 2025 आजच्या या समारोपाच्या दिवशी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा साकारते ते गावदेवी जोहेचे सर्व सभासद, समालोचन कक्ष, या सामनाधिकारी, अतिशय उत्तम आणि नीटनेटकं नियोजन या ठिकाणी गावदेवी जोहे आणि वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा या ठिकाणी साकारते. स्पर्धा समारोपाकडे वाटचाल करत असताना कोणतरी एकच अंतिम विजयी होणार आहे, परंतु सगळ्यांच्या नजरा त्या ट्रॉफीकडे खेळलेल्या आहेत की या स्पर्धेतून अंतिम विजेता संघ कोणता होईल. या स्पर्धा भरवत असताना हे सुसज्ज असं मैदान सन्मान्य आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि वैकुंठशेठ पाटील यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी या क्रीडा रसिकांना उपलब्ध झालं की पेण तालुक्यामध्ये ग्रामीण भागात असं सुसज्ज असं एक हक्काचं मैदान या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे मी वैकुंठदादा पाटील आणि सन्मान्य आमदार साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु या संपूर्ण परिसरातील हमरापूर जोहे या भागातील सर्व तरुणाई एकत्र येऊन या ठिकाणी आधीच हमरापूर लीग आयोजन आम्ही या अगोदर पाहिलंय आणि त्यानंतर एवढी मोठी जिल्हास्तरीय मला वाटतं जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा संघ या ठिकाणी समाविष्ट झालेत. धारावे आणि बामणडोंगरीचा सामना या ठिकाणी पाहिला जातोय. परंतु पेण तालुक्यामध्ये वैकुंठशेठच्या माध्यमातून अनेक साहित्य कला क्रीडा क्षेत्रातील सर्व तरुणांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाते. हमरापूर लीग नंतर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची एक यशस्वी चाचणी आम्ही आमच्या वाशी खारेपाटामध्ये वैकुंठदादा पाटील यांच्या पुढाकारानं यशस्वी करून शिकलो. एक न भूतो न भविष्यते अशी कबड्डी स्पर्धा साकारली आणि आज हे क्रिकेटचं आयोजन खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये हक्काचं व्यासपीठ आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना उपलब्ध करून देण्याचं काम वैकुंठ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. याचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर रात्री रंगत जाईल. मला वाटतं सकाळ उजळेल अंतिम विजयी कोण होईल या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. गावदेवी जोहेचे सर्व सभासद त्यांना सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केलात याबद्दल त्यांचे सुद्धा आभार आणि सर्व खेळाडू मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मिलिंददादा पाटील यांचा पण मनोगत ऐकलं. नेहमी खरंतर प्रत्येक खेळाडूला ते मोटिवेट करत असतात आणि चांगला त्यांनी खरंतर अनुभव शेअर केला या स्पर्धेबद्दल. त्याच वेळेला आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीसाठी दमदार त्यांचं योगदान राहिलं. नुकतंच कबड्डीची चाचणी परीक्षा त्यांच्या परिसरामध्ये संपन्न झाली. या दरम्यान वाशीचे माजी सरपंच गोरखनाथ दादा पाटील यांचं शुभ आगमन आहे. दादा विनंती करते आपण या आपलं देखील शुभ सन्मान इथे केलं जाईल. सरपंच महोदय ज्यांनी वाशी विभागामध्ये एक चांगलं काम केलंय सरपंच म्हणून त्यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते होणार आहे. अतिश दादा मात्रे आयोजक आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते सरपंच महोदय शुभ सन्मान आपण घेतोय अट्टल करंडक 2025 मध्ये. तर या दरम्यान धारावे संघाला मुद्दूशेठ 11 धारावे या टीमला प्रत्येक विकेटसाठी 500 आणि सलग 3 विकेटसाठी 2000चा कॅश प्राइज असेल मुद्दूशेठ अकबरे यांच्या वतीने. हे पारितोषिक आलंय. सोहेल तुमच्याकडे देखील पारितोषिक होतं सलग 3 शॉट करायला मागच्या सामन्यामध्ये त्यांच्या वतीने. ओव्हर द विकेट ऑन साइडला लॉफ केला बॉलला
टायमिंग चांगला, बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्राकडे, सीमा पार. तकदीर पाटीलचा धमाका षटकार. सन्मान सचिनजी पाटील उपसरपंच दीव यांना विनंती असेल आपण या दादा आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. सचिनजी पाटील उपसरपंच दीवचे आमचे, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. विनंती करतोय अतिशजी मात्रे यांना की आपण साहेबांचा शुभ सन्मान इथे संपन्न करायचा आहे. यावेळेला बघा प्रयत्न केले आणि पहिला विकेट मिळाला तकदीर पाटीलचा. बामणडोंगरी संघाची रन मशीन चालली मैदानाच्या बाहेर. भावेश नाईकच्या हातामध्ये झेल विसावला, मिड ऑफला कॅड बाद झालाय. पहिला धक्का असेल टीम बामणडोंगरीला. अप्रिन मॅडम, मुद्दूशेठ अकवारे, भावी नगरसेविका वार्ड क्रमांक 2 पेण नगरपालिका यांच्या वतीने हे पारितोषिक आलं तकदीरसाठी. मैदानाकडे चालला नवीन खेळाडू आर्यन नाईक, यंग टॅलेंट, कमी वयाचा खेळाडू, तो मात्र मैदानाच्या मध्ये दाखल झाला. त्याच्या बरोबरने सँडी संदेश गोंदिला आपण पाहताय. टार्गेट 64चा आहे आणि विक्की भोईर जो गोलंदाज बॉलिंग करतोय. मी मगाशी म्हटलं ज्या खेळाडूबद्दल, अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा किंवा भारतभर भ्रमंती करणारा, अखाती देशामध्ये करता जाणारा हा खेळाडू, ज्यांना ISPL सारख्या स्पर्धेमध्ये तब्बल 12.5 लाख रुपयांची बोली लागली होती. फॉल्कन रायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आपण त्याला पाहिलं. तो बॉलिंग मार्क वरती आर्यन आलाय, फक्त प्लेस केलं. बॉल प्लेसमेंट बघा, शॉर्ट कव्हरला एंड बदलला, कारण त्यालाही माहिती आहे समोर एक निष्णांत गोलंदाज आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. त्याच्या समोर मात्र सिंगल घेताना हा खेळाडू एंड बदलला. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 1 गडी बाद 12 धाबा. 12.80 हा रिक्वायर्ड रेट आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. बॉल टॉस झाला, संदेशला ही बीट केलं, लाऊड अपील झाले विकेटसाठी. पंच सांगतात त्या ठिकाणी नेट झाला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये विसरल्यानंतर अगदी योग्य निर्णय. त्यामुळे पहिल्या ओव्हरचा केस आपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बामणडोंगरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 12 धाबा. उद्योजक सुनीलजी बोकल यांना विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला शुभ सन्मान इथे आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल. उद्योजक सुनीलजी बोकल यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि इथून मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं यथोचित मानसन्मान करताना आपण प्रभाकरजी गरत आणि सुदर्शनजी मोकल आपले आयोजक त्यांच्या शुभ यथोचित मानसन्मान केला जाईल. पुढचा सन्मान असेल अर्थातच उत्कृष्ट क्रिकेटर अजयजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान लगेच आपण घेणार आहोत. आपण देखील दादा यायचा आहे, आपला देखील शुभ सन्मान आपण घेतोय. आदरणीय सुनीलजी बोकल आणि यांचा शुभ सन्मान इथे होतोय. नंतर माझी विनंती असेल अजय भोईर उत्कृष्ट क्रिकेटर आपण या, आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. हा पूर्ण जो ताफा आपण पाहतोय आमचे भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस मिलिंददादा पाटील यांच्या समवेत आलेला त्या सर्वांचा शुभ सन्मान आपण घेतोय. हा शुभ सन्मान सध्याचा असणार आहे उत्कृष्ट क्रिकेटर अजयजी भोईर. शुभ सन्मान करत असताना प्रभाकरजी घरत आणि अर्थातच सुदर्शन मोकल आयोजक बाल गुड्डू या नावानं मात्र प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स. सेकंड ओव्हरसाठी धीरज आलाय मैदानाच्या आतमध्ये. आर्यन नाईक आणि त्याच्या बरोबर संदेश गोंधळी हे 2 खेळाडू आहेत. या दोन्ही फलंदाजांना जो गोलंदाज बाद करेल त्याला मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीनं 1,000 पारितोषिक राहील. या दोन्ही फलंदाजांना जो गोलंदाज बाद करेल त्या गोलंदाजाला 1,000 पारितोषिक राहील. समोर आर्यन नाईक, वय वर्ष 17, हा खेळाडू अंडर 17 आहे. चमकदार कामगिरी करतो. लॉफ केला बॉलला, ताकद चांगली होती, टायमिंग चांगलं होतं आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. प्रेक्षकांकडून माहिती मिळेल, पंचाचा इशारा येणं बाकी आहे. निर्णय चौकार की षटकार. या सिटीचा षटकार 6 धाबा. या फटक्यावरती या बॉलवरती 6 मिळाला. धीरजने चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. तो धीरज आता बॉलिंग साठी आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल बैठक शॉट. पुन्हा एकदा गुडघा टेकत फॉलिंग स्लिपचा प्रयत्न केला. हा या खेळाडूचा
अतिशय महत्वाचा फटका राहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये. तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. धाडसी फटका ज्याला म्हणता येईल. बघा डोंगरावरती बसलेले प्रेक्षक, मैदानाच्या चौबाजूला असलेल्या प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. या गर्दीवरून तुम्हाला कळेल या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेची प्रसिद्धी किती मोठी आहे. पहिलं पर्व नाईट मधलं आणि पहिल्याच पर्वामध्ये यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे. कदर आपण ही स्पर्धा पाहता अटल करंडक 2025 असं या स्पर्धेचं आयोजन नियोजन. रिव्हर्स खेळले आणि इथे फटका फसला. टायमिंग नव्हतं, झेल होती, गमावली. संधी होती, कॅच इट कॉल झाला होता. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. झेल सुटला. चिबन दरम्यान आर्यन नाईकला रिव्हर्सचा फटका खेळत असताना मात्र सिंगल रन मिळाली. या बॉलवरती बॅटिंग करताना बामणडोंगरी संघाला टार्गेट 64चा आहे. आव्हान अगदी आपण पाहिलं तर चांगलं आर्यन मात्र त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडून हा झेल सुटला. आर्यनचा झेल मात्र आर्यनने सोडला. आर्यन नाईकचा झेल आर्यन मात्रेने सोडला. जीवन दरम्यान धीरजचं हे षटक रावे विलेज एंड करून मात्र हा गोलंदाज सज्ज होताना आपण पाहताय. या ओव्हरमध्ये यॉर्कर टाकलाय, लाऊड ऑफिस झाली आहे, जोरदार अपील केली, भरपूर जोरात अपील झाली होती. पंचांनी सांगितलंय की खेळाडू सुरक्षित आहे. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये संतोष चौधरी आणि त्याच वेळेला प्रवीण पवार सर. खरं तर ए लॉट्स असला किंवा मोठ्या स्पर्धेमध्ये मोठी कसरत असे पंचांची, परंतु संतोष चौधरी प्रवीण पवार सर हे नामवंत पंचात अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पण त्यांना पाहिलं. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा किंवा गुजरातमध्ये देखील जाऊन मध्ये त्या स्पर्धेमध्ये चांगले योगदान त्यांनी दिलंय. असे ऑफिशियल पंच आपण मैदानामध्ये पाहत आहे. पुन्हा एकदा बॉल ब्लॉकर टाकलाय, बॉल यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहिला, सन्मान दिला संदेशने या बॉलला. रन मात्र या चेंडूवरती नाहीये. डॉट बॉल सलगचे 2 पाहायला मिळाले आणि धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती स्थिरावलेली ती म्हणजे 20 धावा. अजूनही 44 धावांची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये 44 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. सामना संपलेला नाहीये, बॅलन्स सामना, कारण समोरचे दोन्ही संघ तितकेच मातब्बर आहेत, दोन्ही खेळाडू देखील तितकेच घातक आहेत. दोन्ही संघांसाठी हा विजय फार महत्वाचा राहील आजच्या रात्रीमध्ये. टॅपिंग क्रिकेट यावेळेला ड्राईव्ह केला बॉलला. संदेशला माहिती आहे या षटकामध्ये मोठे फटके येत नाही, त्यामुळे सिंगल डबल देखील घेणं महत्वाचं आहे आणि इथे सिंगल आली. या सिंगलच्या मध्येने सेकंड ओव्हर संपली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या. स्कोर कार्ड मध्ये तब्बल 1 गडी बाद 21. आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 43 धावांचं समीकरण. मॅच ऑन. 18-43 समीकरण या मॅच मध्ये आलंय. अटल करंडक भारताचे माजी लोकप्रिय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन अटल करंडक अशी ही ट्रॉफी आपण पाहताय. कधी संकल्पना आली वैकुंठ शेठ पाटील यांच्या खरतर माइंड मध्ये आणि त्यांनी सांगितलं या स्पर्धेला आम्ही नाव देऊ अटल करंडक. आणि दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण रंगताना पाहत आहे. सेकंड राऊंड असेल आरसीसी पेट विपक्ष विनर टीम आणि तो सामना असेल 3 षटकांचा. याची नोंद घ्या. विकी आलाय सेकंड स्पेल मध्ये. विकीने पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या 12, एक खेळाडू बाद केला होता आणि या मागच्या ओव्हर मध्ये खरं पहिला धीरजने कमालीचं कमबॅक केलं. फक्त 9 धावा दिल्या, विकेटाला मिळाला नव्हता. परंतु इथे सेकंड स्पेल मध्ये आता विकी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्याला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन हटवलं गेलंय, कारण आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आता इथून मोठे फटके खेळणं म्हणजे जोखीम घेणं फलंदाजाचं राहील आणि एक मोठी पार्टनरशिप आता संदेश आणि आर्यनला मैदानामध्ये करावी लागेल. चला, ब्लॅक स्क्रीन समोर कोणी उभे राहू नका. समोर जी साइड स्क्रीन आहे ब्लॅक स्क्रीन, त्या ब्लॅक स्क्रीन समोर कोणी बसू नका. विकी तयार. यावेळेला लेग लांचा पर्यंत होता, जोरदार अपील झाली होती. वेगवान चेंडू पायाचा वेध घेणारा आपण पाहिला आणि ते पंचांनी लेग बाईजच्या स्वरूपात रन घोषित केले. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. आता येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 42 धावांचं समीकरण. 17-42 चं कॅल्क्युलेशन आता या मॅच मध्ये आलंय. मुद्दूशेठ 11 धारावे विपक्ष एका बाजूला, बामणडोंगरी आपण पाहताय, वेशीदेव प्रसन्न बामणडोंगरी या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ए पोल मधला आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना. पहिला सामना जिंकत हलकीशी कडा लागली, कॅच इट कॉल, गॉड बिहाइंड द विकेट. बाउन्सर वरती आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आर्यनने केला आणि इथे आपण पाहिला बॅटला ब्रश करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. गॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. आर्यन नाईक बॅक टू द डगआउट.
धन्यवाद. अजून जर या ठिकाणी पुढच्या मध्ये विकेट मिळाला तर केतकी हॉटेलचे प्रोप्रायटर यांच्या वतीने 500 रुपये पारितोषिक विकीसाठी असेल. यस बादल म्हात्रे आपलंही स्वागत. चला प्रेक्षक आपण मैदानामध्ये जाऊ नका. प्रत्येक विकेटला 500 रुपये आलेले आहेत मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीने. आफरीन मॅडम, मुद्दूशेठ अकवारे, आफरीन वहिनींच्या वतीने मात्र हे पारितोषिक आलं. या खेळाडूंना 500 रुपये जमा देखील झालेले आहेत आणि सलग 3 विकेट घेतले तब्बल 2000. यस या विकेटसाठी 1000 रुपये होते आणि आर्यनचा विकेट विकीला मिळाला त्यामुळे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय या ठिकाणी विक्की भोगीर या खेळाडूसाठी. नवीन फलंदाज मैदानाकडे चालला चिकू शुभम पाटील, 4थ्या क्रमांकाचा खेळाडू शुभम पाटील मैदानाकडे आला. धावसंख्या आपण जर पाहिली येणारे बॉल असेल 16 आणि विजयासाठी तब्बल 42 लक्ष उभा असेल. या ठिकाणी वेशीदेव प्रसन्न जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघासमोर विकेट तयार होतोय. शुभम साठी आणखीन एक चांगला बॉल, सन्मान द्यायचं होतं. या खेळाडूला 12.5 लाख रुपयाची बोली का लागली? अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं तर विकी आणि त्याच्या समोर सध्याच्या घडीचा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा शुभम आणि त्याच्या बरोबरीने मॅन इन फॉर्म संदेश गोंधळी हा खेळाडू. यॉर्कर टाकलाय, खोदून काढला अक्षरशः बॉलला. लॉंग ऑफ मधला फिल्डर भावेश धावत आला पुढे बॉल खाली आणि इथे 1 रन मिळाली. 143.8 पर आवर्स स्पीड होता खतर विकीचा. त्या स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान चेंडू विकीने टाकला होता. हा रेकॉर्ड यंदाच्या ISPL खतर स्पर्धेमध्ये पाहिला विकीच्या माध्यमातून. 4 वेळा त्यांनी हा रेकॉर्ड केला. प्रचंड वेग त्याच्याकडे. यावेळेला आपण पाहिला पुन्हा एकदा स्विंग आणि मिस बॉल स्विंग झाला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल. 143.8 पर आवर्स वेग किती असेल बघा आणि विकीचं कौतुक व्हायला हवं. ISPL मध्ये हा खेळाडू खेळला. त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. इथे दिशा दिली, पॉइंटला बीट केलं, बॉल निघाला मागे. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे, कव्हर साठी आला त्या ठिकाणी. डीपेक्सचा कव्हरचा फिल्डर कव्हर पॉइंटला बॉलला उचलला, फेकला. दरम्यान 2 धाबा या बॉल वरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मधील संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा कमबॅक केलं विकीने. या ओव्हर मध्ये धाबा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 विकेट मिळाला 1 आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या तब्बल 12-39. चला आपण स्पीडअप करा. 12-39 च समीकरण या मॅच मध्ये आहे आणि यानंतर विनर टीम विपक्ष RCC पेठ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 4था सामना असेल तो म्हणजे भादबड विपक्ष माऊ 11 एकविरा थ. भादबड संघ आणि एकविरा थ संघ आपण रिपोर्टिंग करा. भिवंडीतला संघ असेल आणि एका बाजूला आपल्या अलिबागचा थ संघ असेल आणि त्याच वेळेला आपण बघा 4था सामना असेल तो म्हणजे पराग 11 घाटला मुंबई मधला हा संघ आहे. घाटला आणि त्याच्या बरोबरीने खेळेल आपल्या पनवेल तालुक्यातील जय हनुमान कामोटे या 2 संघामध्ये लढत. आज ISPL चे 2 तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील. एक आर्यन कारकर जो थ संघाचा खेळाडू आहे तो देखील तुम्हाला थ संघातून पाहायला मिळेल. अलिबागचा तर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार महेंद्रसिंह दळवी यांच्या विभागातील खेळाडू, त्यांच्या विभागातील संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिला 12-39 सामना संपलेला नाहीये. आव्हान जड आहे परंतु कठीण नाहीये. अशक्य असं काही नाही. नेव्हर गिव्ह अप, हार कधी मानू नका. पण एका बाजूला जे पहिल्या 3 ओव्हर मध्ये मोमेंटम मिळालाय धारावी संघाला त्या मोमेंटमला पुढे घेऊन जायचं आहे. सचिन नाईकला वेगावती स्वार झालाय, 40+ झाले परंतु अजूनही तीच दहशत आणि तोच दरारा. स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सचिन नाईक या संघाला लीड करत असताना इथे आपण पहिला डॉट बॉल टाकलाय. आता येणारे 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 39 धाबांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 11-39 थोडासा अवघड होत चाललाय. शुभम पाटील त्याच्या बरोबर संदेश गोंधळी डाव्या हाताचे 2 खेळाडू. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, प्रचंड वेगाने टाकला बॉल पण इथे बॉल निघाला त्या ठिकाणी शॉट फाईन निघाला. आय थिंक 22ची सिंगल आली या ठिकाणी 100च्या स्वरूपात. यस अतिशय योग्य निर्णय पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 1 रन या बॉल वरती मिळाली. आता 10 चेंडू मध्ये विजयासाठी 38 समीकरण. सोहेल शेख प्रतीक्षा करतो पुढच्या सामन्यामध्ये कोणता संघ पुढे येईल. आणखीन एक मोठी लढत पाहायला मिळेल. आजची रात्र तर तमाम प्रेक्षकांसाठी मोठी मेजबानी आहे. अटल करंडक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. याही वेळेला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न, वारंवार दबाव टाकला वेशीदेव प्रसन्न जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघावरती.
मी मगाशी पहिल्या इनिंगमध्ये सांगितलं होतं दोन्ही संघाची स्ट्रेंथ ऑफ बॉलिंग आणि 50+ धाबा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि 50शाही पुढे गेला धारावी संघ 64 टार्गेट उभं राहिलं आणि त्या टार्गेटला वाचवताना आता परत दमदार कामगिरी राहिली पण तो वेळ गेलेली नाहीये इथे मात्र आता कमबॅक करावं लागेल शुभम पाटीलला संदेशला यॉर्कर टाकलाय खोदून काढलाय हाफ हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे बघा आता प्रयत्न कदाही सोडले की काय नशिबाचा चौकार खराब फिल्डिंग एका बाजूला फलंदाजाने प्रयत्न सोडले होते पण ते फिल्डिंग खराब नशिबाने मात्र साथ दिली बामणडोंगरी टीमला चौकार येतोय शुभमच्या बॅट मधून 4 धाबा आल्या धावसंख्या स्कोर कार्ड होते पण जर पाहिल्या 31 31 धाबा लागल्या 8 बॉल 33चं समीकरण त्यामध्ये आणखीन एक डॉट बॉलची वर टाकली सचिन नाईकने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि संदेश गोंदले आणि आर्यन नाईक या 2 खेळाडूंना बाद करणाऱ्या गोलंदाजाला तब्बल 1000 अप्रिन ताई मुद्दूशेठ अकबारे यांच्या वतीने हे पारितोषिक आहे धारावी टीमला बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला याही वेळेला आपण पहिला करदर महाराज होता ऑन साइडला पण बॅटच्या टो एंडला फटका लागला त्यामुळे लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल झाला सिंगल घेतली या बॉल वरती ओव्हर कंप्लीट झाली 4थ्या ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकामध्ये अर्धा प्रवास पूर्ण केला तर 6 मध्ये 32 होतील का याची चर्चा झाली प्रेक्षकांमध्ये या आपण तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून बॉल मध्ये 32 केंद्रीय मंत्री चषकामध्ये 4 व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली तो भावेश नाईक बॉलिंग मार्क वरती आलाय बॉटमचा वापर केला बॉल चला लॉंग ऑफच्या बाहेर वाडीस लॉंग ऑफला क्लिअर करत सीमा पार चौकार वेलकम बाउंड्री 4 आक्रमक झालाय मैदानाच्या आतमध्ये लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट आज खर तर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत रायगड जिल्ह्यातील प्रकाश जोतातील मानाची क्रिकेट स्पर्धा पेन तालुक्याची शान आन बान शान माननीय श्री ग्रीन बॉल संदेशचा विकेट मिळाला आणि 1022 साठी आलेत मुद्दूशेठ अकबर यांच्या वतीने मान्य श्री वैकुंठ पाटील मित्रमंडळ व गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण ज्या मैदानावरती खेळतोय हे मैदान जर आपण 1-2 वर्ष मागे आलो तर डोंगराचा परिसर होता खड्ड्यांचा परिसर होता पण या मैदानाला क्रिकेटसाठी नंदनवन बनवलं ते आदरणीय वैकुंठ शेठ पाटील त्याच वेळेला आपण पाहता पेन सुधागड पाली मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या आशीर्वादाने हे मैदान या ठिकाणी तयार झाले आणि आज या विभागातील खेळाडूंना मात्र हक्काचं हे क्रीडांगण बनलंय आणि या क्रीडांगणात आपण पाहताय रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा अटल करंडक यॉर्कर लाऊड अपील लेग बिफोर द विकेट टो क्रशिंग यॉर्कर आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय मुद्दू 11 धारावे संघ अभिनंदन आता बिग फाईट पेट विपक्ष धारावे अशी पाहायला मिळेल
मला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या, पेट आणि दारावे. आणि याच वेळी आमच्या मंचावर रावेगावचे गाव पुढारी सन्मान